अंडं एकच असलं तरी त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याला चवीच्या करता येतात. जसं की हे उकडलेलं अंडं आहे ते मी फ्राय केलं आहे. ते चपातीबरोबर खायला खूप छान लागतं. त्याचबरोबर हे उकडलेल्या अंड्याचा रस्सा आहे आणि उकडलेल्या अंड्याची भुर्जी. चला तिन्ही रेसिपीसाठी आपल्याला हे अंडे उकडून घ्यायची आहेत. तर इथे मी 3 अंडी उकडलेत आणि जे आपण अंडी फ्राय करणार आहोत त्याच्यासाठी एक छोटासा मसाला तयार करायचा आहे. तर त्याच्यासाठी 1 चमचा इथे उडीद डाळ घेतली, तर ती भाजून घ्यायची आणि 1 चमचा धणे घेतलेत आणि ह्या मिरच्या. काळी मिरी घेतलेत 5-6. तिखट खाणारे असाल तर काळी मिरीचं प्रमाण तुम्ही वाढवा. आता हे थोडं भाजून घ्यायचं. थंड झाल्यावर थोडं जाडसर असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. थंड होतंय तोपर्यंत हे जे अंडी उकडलेली आहेत ते एका अंड्याचं तर साल निघालेलंच आहे ऑलरेडी. आता दोघांचं जे राहिलं आहे ते साल काढून घेते. त्याचबरोबर हा मसाला पण मी मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे. अंडी आपल्याला थोड्याशा तेलामध्ये फ्राय करायचे आहेत. त्यामुळे 1च चमचाभर तेल घ्यायचं. त्याच्यामध्ये मी उडीद डाळ टाकली, थोडीशी कढीपत्ता घालते. आता जी आपण उकडलेली अंडी आहेत ना ती दोन्ही बाजूने थोडंसं फ्राय करून घ्यायची. अंडी फ्राय झाली. आता जो मसाला आपण बारीक करून घेतलाय ना तो मसाला वरती घालायचा. हा आहे चाट मसाला, तो पण वरती टाकते. त्याचबरोबर थोडीशी कसुरी मेथी. हे आता अंडी आपल्याला पुन्हा दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचा आणि जो आपण मसाला जो घातलेला आहे तो तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा. आता हे मीठ घालते. मीठ आपण जो मसाला तयार केला ना त्याच्यामध्ये पण आपण मिक्स केलं तरी चालेल. मी हे थोडं लेट झालं मला मीठ घालायला. तर हे आता जे उकडलेलं अंडं होतं ते फ्राय करून झालेलं आहे. हे अंडं चपातीबरोबर खूप मस्त लागतं. आपण नेहमी पोळ्यात करतो, तर अशा प्रकारे आपण केलं ना तर खूप मस्तच लागतं चपातीबरोबर. तो खमंग असा जो मसाला असतो ना तो तेलामध्ये फ्राय केल्यावर तो मसाला आणि हे अंडं मस्त लागतं. ही 2 अंडी जी उकडतात ना त्याची आपण करणार आहोत भुर्जी. भुर्जी बनवतोय त्यामुळे 2 कांदे, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि मिरची हे सगळं कट करून घ्यायचं. हा आहे ना मार्केटमध्ये जो एग करीसाठी जो स्पेशल मसाला मिळतो ना तो घेतला आहे मी 1 चमचा. अर्धा चमचा आपला लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद. भुर्जी आपली मस्त टेस्टी अशी तयार झाली. आता वरून ही कोथिंबीर घालते. ही छान लागते चपाती बरोबर. आलं लसूण पेस्ट. हे भाजलेले चणे आहेत ते मी मिक्सरमधून बारीक करून घेते. हे जे चणे आहेत त्यातील 2 चमचे जे चण्याचं हे आहे ना मिश्रण ते मी 2 चमचे घेणार आणि हे मस्त असं खमंग भाजून घ्यायचं. हा एक करी मसाला आहे तो घेतला आहे 1 चमचाभर. धणेपूड, हळद आणि हा थोडासा चिमूटभर काळा मसाला आहे तो आहे म्हणून घालते. मीठ घालायचं आणि ही नेहमीप्रमाणे अंड्याचा रस्सा आहे तो शिजवून घ्यायचा. शिजल्यानंतर वरती कोथिंबीर घालायची. अंड्याचा रस्सा खाण्यासाठी आपला तयार होतो. आता ह्या अंड्याच्या रश्श्याच्या चवीबद्दल बोलायचं म्हटलं तर जे अंडं असतं त्याला काही चव नसते. मसाला टाकल्यानंतर त्याला चव येते. त्याचबरोबर जे आपण
भाजल्या चण्याचं जे पीठ घेतलं आहे त्यालाही लाईट चव असते. तर ह्या अंडा कढीला ज्या पद्धतीने आपण मसाले घालणार आहोत त्या पद्धतीची त्या चव आपल्याला मिळते. जसं की आता मी ह्याच्यामध्ये अंडा करी मसाला घातला आहे, त्यामुळे ह्याची चव एकदम अप्रतिम लागतेच. पण तुम्ही वेगळा मसाला घातला, जसं की कांदा लसूण मसाला, तर त्याची चव वेगळी असणार. म्हणजे ही जी अंड्याची रस्सा आहे, तो जो मसाला आपण घालतो त्या मसाल्यानुसार चव बदलते.